तिला मोठी बातमी. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांचं पाकिस्तानात स्वागत झालंय. इस्लामाबाद विमानतळावरती जेडी व्हान्स यांचं स्वागत करण्यात आलं. शांतता चर्चेसाठी जेडी व्हान्स हे इस्लामाबादमध्ये आलेत. पाकिस्तानात आलेत. इशाक दार आणि पाकचा लष्कर प्रमुख आसिम मुनीरकडनं जेडी व्हान्स यांचं स्वागत करण्यात आलं. हे दृश्य आपण पाकिस्तानातली बघतोय. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स पाकिस्तानात आलेत आणि यावेळी विमानतळावरती त्यांचं स्वागत करण्यात आलं. इस्लामाबादमध्ये त्याची ही दृश्य. शांतता काही प्रतिनिधी त्यासोबत अमेरिकेचे प्रतिनिधी हे पाकिस्तानमध्ये आलेत आणि त्यावेळी त्यांचं स्वागत इस्लामाबाद विमानतळावरती केलं जात असल्याची ही दृश्य. जेडी व्हान्स यांचं पाकिस्तानात स्वागत. तर इशाक दार आणि पाकचा लष्कर प्रमुख आसिम मुनीरकडनं जेडी व्हान्स यांचं स्वागत करण्यात आलं. त्यावेळची ही दृश्य. आज इस्लामाबादमध्ये शांतता चर्चा होतीये इराण अमेरिका यांच्यात आणि ही चर्चा पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये होतीये. त्यासाठी अमेरिकेचे प्रतिनिधी म्हणून जेडी व्हान्स आलेत. तर आणखी एक मोठी बातमी. बैठकीआधी ट्रम्प यांची इराणला धमकी. इराणला ट्रम्प यांनी धमकी दिली आहे. डील झाली नाही तर सर्वनाश होईल अशी धमकीच डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिली आहे. आम्हाला अमेरिकेवरती विश्वास नाही असं देखील उत्तर यावरती इराणकडनं आलेलं आहे. एकीकडे शांतता चर्चा तर होतीये, मात्र दुसरीकडे या बैठकीआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली. डील जर झाली नाही तर सर्वनाश होईल. मात्र यावरती आम्हाला अमेरिकेवरती विश्वास नसल्याचं उत्तर इराणकडनं देण्यात आलंय. महत्वाची घडामोड. आंतरराष्ट्रीय पातळीवरची. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स हे पाकिस्तानात आलेत शांतता चर्चेसाठी. युद्धविरामाच्या घोषणेनंतर शांतता चर्चा होतीये आणि तीही पाकिस्तानमध्ये होतीये. यासाठी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स त्याचसोबत एक इराणचं शिष्टमंडळ हे देखील पाकिस्तानात आलेलं आहे आणि या सगळ्यांमध्ये शांतता चर्चा होणार आहे. त्याआधी इस्लामाबाद विमानतळावरती जेडी व्हान्स यांचं स्वागत पाकिस्तानच्या नेत्यांनी केल्याचं हे दृश्य आपण बघतोय. पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्येच काय, जगामध्ये कुठल्याही कोपऱ्यामध्ये जर चर्चा होत असेल आणि त्याच्या माध्यमातून पश्चिम आशियामधला संघर्ष निवळणं किंवा होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणं अशा बाबी जर होत असतील तर ती स्वागतार्हच बाब आहे. पण दुर्दैवानं जी पार्श्वभूमी आज घडीला इस्लामाबाद टॉक्सला लाभलेली आहे आणि त्यातल्या त्यात पाकिस्तान हा स्वतःला मध्यस्थ म्हणून स्वतःला पुढे करतोय आणि त्याच अनुषंगानं खरोखरच या इस्लामाबाद टॉक्स मधून काही सकारात्मक बाहेर निघेल का याविषयी साशंकताच आहे. सर्वात पहिली बाब म्हणजे एका बाजूला शस्त्रसंधी जरी त्या ठिकाणी झाली असली तरी अमेरिकेनं आपलं 15 पॉइंट डील दिलेलं आहे, तर दुसऱ्या बाजूला इराणनं सुद्धा 10 पॉइंट डील दिलेलं आहे. आणि हे दोघांचेही जर मुद्दे आपण लक्षात घेतले तर कमीत कमी 5 मुद्दे असे आहेत ज्यामध्ये परस्पर विरोधी भूमिका आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. यात भरीच भर म्हणून मागच्या काही दिवसांमध्ये जबरदस्त असे हल्ले इस्रायलनं लेबननवर केलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून इराण समर्थित हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यामध्ये इस्रायलला मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालेलं आहे. त्यानंतर एक मोठी बातमी. तर या शांतता चर्चा म्हणजेच या बैठकीआधी युएसचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स तर इस्लामाबादमध्ये जी काही शांतता चर्चा होते त्यामध्ये बैठकीआधी युएसचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स हे शहबाज शरीफला भेटणार आहेत. तर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची हे देखील शहबाज शरीफची भेट घेणार आहेत. सुरुवातीला अमेरिकेचं शिष्टमंडळ शहबाज शरीफला भेटण्यासाठी जाईल. बैठकीच्या आधी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स शहबाज शरीफला भेटतील. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची हे देखील शहबाज शरीफला भेटणार आहेत बैठकीच्या आधी. तर इराण आणि अमेरिकेमध्ये समोरासमोर चर्चा होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमध्ये जी काही चर्चा होणार आहे ती समोरासमोर अमेरिका आणि इराणची. इराण आणि अमेरिकेमध्ये समोरासमोर चर्चेची शक्यता आहे. इस्लामाबादच्या सेरेना हॉटेलमध्ये ही बैठक होणार आहे अशी माहिती मिळते. तर इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये समोरासमोर चर्चेची शक्यता आहे. सुरुवातीला पाकिस्तान सोबत स्वतंत्र चर्चा होणार आणि मग इराण आणि अमेरिकेची समोरासमोर चर्चेची शक्यता. या शांतता चर्चेसाठी इराणनं अमेरिकेसमोर 10 मुद्द्यांचा प्रस्ताव ठेवलाय. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीचा प्रमुख मुद्दा यात उपस्थित केला जाणार आहे.
युद्धावरती कायमस्वरूपी तोडगा निघणार का, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. आजच्या बैठकीसाठी इराणने 10 मुद्दे अमेरिकेसमोर मांडलेत. यातील प्रमुख 5 मुद्दे कोणते पाहूयात. इराणच्या मागणीनुसार युद्धावर कायमस्वरूपी समाधानावर चर्चा होईल. अमेरिकेचं म्हणणं आहे की इराणने अणुबॉम्ब निर्मितीचा हट्ट सोडावा आणि युरेनियमचा साठा करू नये. हॉर्मुझवर इराणचं नियंत्रण राहील असं इराणचं म्हणणं आहे. हॉर्मुझमधील तेल आणि गॅस टँकरची वाहतूक सुरक्षित आणि विना टोल वाहतूक व्हावी असं अमेरिकेने म्हटलंय. यासोबतच सर्व आंतरराष्ट्रीय निर्बंध हटवण्यासोबत युद्धात झालेली नुकसान भरपाई अमेरिकेने द्यावी अशी मागणी इराणची आहे. इस्लामाबादमध्ये होत असलेल्या बैठकीवर जगाचं लक्ष लागलंय. या युद्धावर कायमस्वरूपी तोडगा निघून मध्य पूर्वेत शांतता प्रस्थापित होईल अशी आशा आहे.